तर ऑल राईट गाईज, वेलकम टू चॅनल अगेन. तर हे थंडरबर्ड 350चं टँक आहे, जे फ्लेम डिझाईनमध्ये आपण पेंट केलं आहे. हा कँडी रेड कलर आहे आणि हा युनिकॉर्नचा ब्लॅक कलर आहे. आणि ह्याच्यावरती जे क्लिअर कोट तुम्ही बघताय, जे शाईन एकदम थिकनेस, जे रिफ्लेक्शन जे येते, ते निपॉन 221चा जो क्लिअर कोट आहे, जे की प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतं, ते आपण केलेलं आहे यामध्ये. त्यामुळे लुक आणि ग्लॉस तुम्ही पाहू शकता. त्याचा एक व्हिडिओ मॉर्निंगमध्ये पण टाकेन मी. तर मॉर्निंगवाला व्हिडिओ पण चेक करा. त्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली शाईन वगैरे करून, आणि गाडीवरती तुम्ही जर पाहाल तर आता मी ते स्प्लेंडरवरती ठेवलेलं आहे की लुक कसं आहे ते पाहण्यासाठी. तर स्प्लेंडरवरती म्हणजे एक आयडिया येईल आपल्याला की गाडीवरती लुक कसं येते ते. तर तुम्ही पाहू शकता लांबून पण. जेव्हा थंडरबर्डवरती आपण हे टँक ठेवू तर ते ॲक्च्युली लुक कसा येईल. ह्याचा फेंडर वगैरे पण केलेले आहे, आणि साईड अँगलने हे असं दिसतंय. क्लोजअपने एकदम असं दिसेल. अजून त्याला सिंगल क्लिअर कोट केला आहे एकदम थिकवाला, जेणेकरून त्याचे जे लाईन्स असतात, ह्या जे लाईन्स आहेत त्याचे जे टेपिंगमुळे जे लाईन्स येतात ते ऑलमोस्ट कट डाऊन केलेत आपण, पण तरी एक थोडंसं फाईन लाईन आहे ना हाताला असं फील होतं. आता हे जे क्लिअर कोट केले आपण, तर ह्याला परत एकदा सँड डाऊन करून एकदम थिक क्लिअर कोट केलेलं आहे. ह्याला परत एकदा सँड डाऊन करून परत एकदा क्लिअर कोट करणार, कारण जेणेकरून मग ते लाईन्स हाताला फील होणार नाही आणि ते सील होऊन जातील क्लिअर कोटच्या आतमधून, आणि फिलिंग एकदम स्मूथ फिनिश येईल त्यामुळं. तर नेक्स्ट व्हिडिओ मी टाकेन उद्याचा उन्हामध्ये कसं दिसते, आणि त्यानंतर मग सेकंड क्लिअर कोट करेन, आणि त्याच्यानंतर पण व्हिडिओ टाकेन, कारण तुम्हाला त्याचं फायनल लुक कळायला पाहिजे. लांबून बघा हे असं दिसेल एकदम एक्झॅक्ट, खूप भारी वाटेल उन्हामध्ये. तर आत्तापर्यंत जर फॉलो नाही केलं आहे, आत्तापर्यंत पाहताय तर प्लीज फॉलो करून घ्या, थोडा सपोर्ट होईल माझ्या चॅनलला. आणि मी असेच व्हिडिओ टाकत राहतो नवीन नवीन याचे. अजून एक इलेक्ट्रा आहे आपल्याकडे, ज्याचं पण कस्टम पेंट होणार आहे. ही जी युनिकॉर्न पाहताय तुम्ही, ही ऑलमोस्ट रेडी आहे. 2012ची युनिकॉर्न आहे. तर लुक तुम्ही पाहू शकता. इंजिन वगैरे हाय ग्लॉस आहे. व्हील्स एक नंबर, व्हील्स वगैरे केलेले आहेत. सायलेन्सर, टँक आता थोडा धूळ लागलेली त्याला, ते उद्या क्लीन करून डिलिव्हरीच्या वेळेस याला पुन्हा क्लीनअप करता येईल. एक KTM आहे. जिक्सरचं हे जे सेंटर पॅनल आहे हे आपण पेंट केलं आहे. हे पण युनिकॉर्नचा पेंट केला होता याला, ज्यामुळे यामध्ये थोडंसं ग्लिटर आणि शाईन वगैरे, मेटालिक पेंट आहे, शाईन वगैरे खूप छान येते. आणि याचे गॅब्रेल्स वगैरे पण केले होते, खराब झाले होते. हे 2017 किंवा 18ची गाडी आहे. तर हा टँकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्राला सपोर्ट करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याचा पार्ट 1 म्हणून टाकणार आहे, थंडरबर्ड पार्ट 1. बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर टाकता आलं तर त्या हिशोबाने आपण करू, आणि पूर्ण गाडी कंप्लीट झाल्यानंतर पण याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर पाहत राहा व्हिडिओ, सपोर्ट करा चॅनलला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.